नवापूर तालुक्यातील बोरपाडा येथे नवीन पर्यटन स्थळाला मंजुरी। राष्ट्रवादीच्या नेत्या दीपांजली गावित यांची उपोषणाची सांगता। निवासी उपजिल्हाधिकारी आशा सांघवी मॅडम, जिल्हा नियोजन समिती अधिकारी यांचे लेखी पत्र। नवापूर तालुक्यातील रायंगण बोरपाडा गावातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य महिला सचिव तथा यवतमाळ जिल्हा निरीक्षक सौ दीपांजलीताई गावित यांनी गावकऱ्यांच्या समवेत नंदुरबार जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा नियोजन समिती नंदुरबार, नवापूर तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला, परंतु जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या नाकर्तेपणामुळे महिला पदाधिकारी, गावकरी यांना ठोस माहिती न दिल्याने राष्ट्रवादीच्या महिला नेत्या दीपांजलीताई गावित व गावकरी सरपंच यांनी दिनांक 21 जानेवारी 2026 पासून बेमुदत उपोषण तसेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मंत्र्यांच्या गाडीसमोर आत्मदहनाचा इशारा देताच तसेच बेमुदत उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी निवासी उपजिल्हाधिकारी आशा सांघवी मॅडम व जिल्हा नियोजन समिती अधिकारी यांनी नवापूर तालुक्यातील बोरपाडा गावात पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्याचे लेखी पत्र दिले असता उपोषणाची सांगता करण्यात आली होती। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्या सौ दीपांजलीताई गावित, बोरपाडा गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी यांनी विक्ट्री चिन्ह दर्शवित आनंद व्यक्त केला होता। हीच असणार आहे जोपर्यंत आम्हाला हे लिखित स्वरूपात देत नाही जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा परिषद, ग्रामपंचायत विभाग आणि आमचं जे पोलीस ठाणं आहे विसरवाडी पोलीस ठाणं, या लोकांनी आम्हाला लिखितमध्ये द्यावं की आम्ही जे पर्यटन स्थळ मागितलेलं आहे आणि ऑलरेडी पर्यटन स्थळासाठी इंद्रनील नाईक साहेब हे जे आहेत मंत्री, आमचे पर्यटन मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत, त्यांनी फुटक म्हणून हे पत्र दिलेलं असून सुद्धा 5 जून रोजी दिलेलं आहे 2025ला अजूनपर्यंत याच्यावर कुठलाही पर्याय यांनी काढलेला नाही। यांनी फिरवाफिरवी केलेली आहे, प्रशासनाने आमची दिशाभूल केलेली आहे आणि या दिशाभूलच्या विषयाच्या अनुसारे आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत। दिनांक 12 रोजी आम्ही उपोषणाचा त्यांना इशारा दिला होता, पुन्हा आम्ही 19 तारखेला उपोषणाचा इशारा दिला, परंतु यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचं आम्हाला सहकार्य लाभलेलं नाही। प्रशासनाने दिरंगाई केलेली आहे। प्रशासनामध्ये सगळेच प्रशासकीय अधिकारी येतात, या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जागे व्हावं अशी आमची आशा आहे। हे जर जागे झाले आणि आमचं पर्यटन स्थळ मंजूर झालं तर नक्कीच आमच्या आजूबाजूच्या गावांना रोजगार उपलब्ध होईल, आमच्या गावातील लोक सुखी होतील। कारण आज पावेतो आमच्या गावाची 99 हेक्टर ही जागा जमीन जी आहे ती डॅममध्ये गेलेली आहे, पाण्यात आहे आणि आम्हाला पीक उत्पादन नाही। जर का यामुळे शेतकरी बांधवांकडे जागाच राहिली नाही तर मग आम्ही खायचं काय, हा मी माझ्या गावाच्या वतीने प्रश्न विचारत आहे। बोरपाडा या गावाच्या ग्रामस्थांकडून हा प्रश्न विचारत आहे। जर आमच्याकडे जमिनीच उरल्या नाही आहे, जर आमच्या जमिनी पाण्यात गेलेल्या आहेत तर आम्हाला उत्पादनच नाही आहे, मग आम्हाला उत्पादन कुठून मिळेल? जर का आमच्या गावाला पर्यटन स्थळ दिलं तर याच्यामुळं आमच्या गावाचं भलं होईल, आमचे लोक सुखी होतील, सुखाने नांदतील। यासाठी आम्ही जो प्रयत्न करत आहोत यात आम्हाला शासनाने सहकार्य करावं अशी अपेक्षा करत आहोत। जर शासन आम्हाला पुरेसं मार्गदर्शन करून योग्य अशी दिशा देऊन आमचा मार्ग जर ह्यांनी काढला नाही तर आम्ही हे उपोषण हे चालूच ठेवणार आहोत, उपोषणावरून उठणार नाही। बेमुदत उपोषण हे आमच्या ग्रामस्थांकडून चालू राहील असं आम्ही ग्वाही देतो। सगळ्यांकडून ग्वाही आहे ना?